सल्यान शाहरुखे काका आणले म्हटलं हे 5 पोलं. चला इकडे गड्डे खंदून झाले. चला पोलं लावून देऊ इकडे आणि तारही लावून देऊ. इकडलं कंपाऊंड करून टाकू आज. अरे पण तार आणायचा आहे ना, तार आणायला लागते ना. तार आणायला इकडून तिघं तिकडून तिघं पाहिजे. भारी आहे तो तार. अरे का पुरा आणायचा आहे का? एक बंडल आणा. तर गड्डे खंदू खंदू थकलो आम्ही पुरं. तोपर्यंत आम्ही इकडे पोल उभे करतो. जा पटकन जा जरा. चल रे मोहनदान वसंत काका चला. बापा रे लहान भारी आहे रे. अरे हे 14 जणांचं काम नव्हतं, हे 6 जणांचं काम होतं. त्याने आपल्याकडे ढकलून दिलं. पहा किती हुशार आहे ते. तुले तसंच पाहिजे मोहनदा, तुले तसंच पाहिजे म्हटलं. तुले म्हटलं होतं त्याला घेऊन घेता नाही, राहू दे होते म्हणे 14. आता घे ना टोले. अरे बाबा तार होय म्हटलं. हा पोलं थोडी होय, तार किती भार राहते. आणि त्याला काटे आहे म्हटलं, काटेवाला तार होय ना. का मजाक थोडी आहे. हा कमी जास्त जर झालं एखाद्या इकडून बाहेर गेला तर झालं. जाऊ द्या ना, त्याची बारी येते ना उचलाची. कुठं जाईन पाहून त्याची बारी येते ना. अरे काय धंदे आहे रे बा तुमच्या दोघांचे. तेव्हापासून काय एकच पोल लावणं झाला काय? हा एवढा मोठा भारीच्या भारी तार आमच्या छातीवर टाकून दिला 14 जणांच्या. लहान राजा भारी आहे तारा. सोडा रे खाली सोडा. ठेवून द्या इथं. इथं जरासे लावून पहा मग समजते तुम्हाला. इथं किती जणांचं काम आहे, किती जण करू राहिले. तर कुठे म्हणू राहिले तिथं जरासा तारकानी आणला तर. अरे तर तात्या आल्यावर त्याला काय सांगसान का एकच पोल उभा केला म्हणून तेव्हापासूनचा. तात्या खावलं नाही का आपल्यावर? काही राजा रोजंदारी आहे ना. उधळ्यात थोडी घेतलाय. कवाय करा जरा पटापट करा. अरे घ्या ना, तुम्ही खाली झाले ना. घ्या पटापट जरा उभे करा एक 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 एक. आणि बस मग तार लावून देऊ. जा घ्या या भिडा पटापट. चले रे सोन्यांचे त्या चला पटापटा करून टाकू. हा मोकळं होऊन जाते. टाइमले होत चालला बरं. काय लावलं रे बाबा फालतू आलो का? चालू 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 चालूच आहे ना. थोडासा आराम नाही आहे ना. आता अर्ध्या घंट्यात जेवण घेऊ रे बाबा. हा 2 वाजू राहिले म्हटलं. अबे लागली काय भूक? हा लागली काय? आता तर नाश्ता केला राजा. पहिले पोलं उभे करून देऊ मग जाऊ जेवाले. हा मग तिकून आल्यावर बस ताराच लावणार आहे ते. मग त्याला टाइम लागते तारा लावायला. काट्याचे तारा आहे ते. मग चल घे पटकन. इकडून पहिले डुकरं येते म्हणे. तात्या इकडून सुरुवात करा म्हणे. चला घ्या रपा रपा हात बाहेर लावा सगळे जण. पटकन होऊन जाते. अरे घ्या रे उभे नका रे. घ्या पटापट. आमच्या भरोशावर पाहता काय? पहा बरं सगळे मिळून केलं तर पटापट 5 पोलं उभे झाले. होऊन जाते इकडला पट्टा. हा आता एक काम करू, मस्त जेवण खाऊन करून घेऊ. मग लावून देऊ अर्थिंगचा तार आणि हे पूर्ण ओके करून टाकू. चला रे डब्बे आणले मी. चला गरम गरम जेवण करून घ्या मग भिडा कामाले. चला पटकन. राजा ऊन का काय रे बा चेते. हा येणार पूर्ण काळा काळा पडून जाऊ आपण. सनस्क्रीन लावून आलो राजा. किती घागरा उडू राहिला रे चेहऱ्यावर मातीचा. लय काम झालं रे बाबा. काय ले काय हे गलत माणसं दिले रे आपल्याला. गलत माणसं दिले नाही तर काय तर हे नव्हते पाहिजे. आपल्या दोघांना दिलं असतं का बरोबर बरोबर पुरवलं असतं. आज हे पोलं अरे पोलं लावलेच नसते रे काही केल्यावर. आज तर पूर्ण दिवस घालवला असता पोलं आणण्यात. हे 5 पोलं आणण्यात पुरे दिवस नसता घालवला तर मग नावाचा चेत्याने आपण. अबे तुम्ही तर असे आहे का? काहीच पुरू नाही देत कोणाले. तुम्हाला तर कमीच आहे. चला जेवण करून घेऊ. चल पटकन. अरे तुमच्या जनात आम्हाला 1000 रुपयाचं काम 750 रुपयात करायला लागू राहिलं. आणि त्याच्यात हे काम 2000चं करून घेऊ राहिले. उद्याला थोडी घेतलाय, रोजंदारीने केलाय ना. हा हे जेवल्यावर बी उभं करता आले असते पोलं. एवढी काय गडबड करू राहिले. जास्त हे नका करू म्हटलं. हा तुम्ही तुमचं काम करा 14 जण. आम्हाला आमचं काम करू द्या दोघायले. जास्त गडबड नका करू. सगळे जण सोबत आहे कामाले. अरे सोबत आहे कामाले तर मग दिमागानं काम करणार. तुम्ही तर महिन्याभराचं काम तुम्ही तर 10 दिवसात करून देऊ राहिले. हा अरे एवढा थोडी अंगाचा हे असते खराबा करून घेणं. रान राजेव पाला पाडून घेतला. उद्या तर याची इच्छा करून नाही राहिली माई. अरे काय कमी भारी आहे का तो पोल? हा कमी भारी आहे का म्हटलं? ते होय काय गड्डे खणण्यासारखं सोपं आहे काय? सांग रे मोहन त्याले. मला का सांगू रे तुमचं वाला काय तर तुम्ही तुमचं पात बसा. मला का घेऊ तुमच्या ह्याच्यात. काहून तुले पोलं भारी नव्हते वाटवायले काय? हा भारी नव्हते वाटवायले का म्हटलं हे तार पोलं? काय ले का 2 तोंडे आले का तू? खरंच 2 तोंड्या साप आहे. अरे 2 तोंड्या साप म्हणून राहिला राजा. हा ते दोघं मिळून इथं 2 पोलही लावले. आपण तरी एक एक लावला. अरे सगळ्याच गोष्टीला मेहनत आहे ना. इथं सगळेच जण मेहनत करू राहिले ना. तुम्ही तर भले दिसू राहिले. तुम्हाला वाटवलं तुम्ही दोघं जास्त करू राहिले. मग तुम्ही दोघं पहिलेच नव्हते यायला पाहिजे. नाही म्हणून द्यायला पाहिजे तर कामाले. तू कने फालतूचा डोकं नको खराब करू मोहनदा. त्याच्यानं आम्ही कामाला आलो नाही तर आम्ही येऊन नव्हतो राहिलो. अरे मावर नाव नको घेऊ रे बा. तुला नसन पडत तर उद्यापासून काही येऊ नको. हा आम्ही थोडी काही जबरदस्ती केली तुले. जाय नको येऊ. 14 जण करू आम्ही. काय ते उद्याच घेऊन घेऊ. अरे अरे जेवण करायला या ना इकडे. का गोष्टीच करता नाही मग करता काम. चला पहिले जेवण गिवण करू. चला जेवण करून घेऊ मग करू काम बाकीचं. आता पाहिजे रे आरामानं तुझा हात पाय. गडबड नका करू. तार आहे मांग ढकल जाणं काय एकामेकाले. डब्बा नेला ना रे तात्यानं. चल तिकडेच. एकदम फास्ट मध्ये काम दिसू राहिलं. हा आमच्या पहिले डब्बे घेऊन आले. बसले जेवाले. अरे आणले तुमचे डब्बे डायरेक्ट इथंच ठेवले. मी म्हटलं नाहीतरी आता टाइम झाला तर जेवाचा. मग अधिक तिकडे ठेवा अधिक आणा म्हणून सगळी सोय लावून ठेवली. हातपाय धुतले ना. चला बसा जेवाले. सोने जर भाजी नसली चांगली डब्यावर हा तर बस नाटक करतो का हा डब्बा माया नाही म्हणा. अदला बदल झाला म्हणा. मी तुला तेच म्हणून राहिलो होतो आता. अबे आता कसं करतो बे? सगळ्याच्या डब्यावर तर भाज्या एकसारख्या दिसू राहिल्या. हा तुरीच्या शेंगान गोबी. जाऊ दे मग आता काय करायचं. जाऊ दे काय गुपचाप काय करता आता. काय बडबड करू राहिले रे? जेवण पटापट. चला झालं बा जेवण. चला थोडंसं आता आराम करून देऊ. तात्या डब्बे ठेवून देता बा तुम्ही आता. बरं बरं काही हरकत नाही.
अबे काय बे अलगच रील येते का भल्ला हसा या रीलचा बी. अरे बंद करणार रे तो मोबाईल बंद करणार थोडासा डोळा लागला तर माणसाचा आराम करू द्या ना. बंद कर रे सोन्यांच्या त्या मोबाईल बंद करा थोडासा आराम करा. बरं बरं ठीक आहे बा. आराम करू राहिले का रे बाबा? नाही योगा करू राहिलो. काय तुमचं बी अरे आरामच करू राहिलो ना. दिसून राहिलं का तुमच्या बी डोळ्यानं? चष्मा लावून घ्या एखादा. अरे बा फक्त 5 खंबेच लावले म्हटलं तुम्ही अधिक हा तारही लावायचे काय होय बा मला तर काही समजून नाही राहिलं. अरे तात्या 5 खंबे काय मजा काय का ते? खंबे आणले तार आणला गड्डे खणले वेळ नाही लागत काय? हा वेळ नाही लागत का म्हटलं? अबे 4300 रुपये रोज चालला ना. 4300 रुपये रोजाचं काम तर दाखवा काही ना काही. मग ते दिसून नाही राहिलं का तुम्हाला काम नाही दिसू राहिलं काय? नाही तर मग दुसरे माणसं सांगून द्या येत नाही मी उद्यापासून येत नाही बा आम्ही. अरे पण तुम्ही काम काहीच नाही केलं ना. 4300 जोगतं काम काहीच नाही केलं म्हटलं. अरे अशानं तर दिवस लागून जाता होय. अरे इनमिन तात्या वाजलेस किती आता 3 वाजता उठून येतो 3 घंटे तुम्हाला तेवढं आम्ही करून देतो काही लिहून नका घेऊ तुम्ही. तेवढं द्या करून आणि उद्या तिकडलं म्हणजे एका एका साईडचं एक एक झालं पाहिजे प्रत्येक दिवशी तुम्हाला पुरण काही ना काही. पा आम्ही तुम्हाला म्हणत तर नाही का होईन का नाही होईन कसं आहे कोणतं काम कसं राहते पण आम्ही तुम्हाला करून देऊ. हा आम्ही तुम्हाला करून देऊ बऱ्याचपैकी काही लोड नका घेऊ. आणि तुम्ही रे दोघं तुम्ही त्याला का 50-50 रुपये जास्त असून बी काम नाही करू राहिले हा. मस्त बसता आराम करता नाटकं करता धानले भरण करणं आहे तुमच्यावाल्या. जा बरं तिकडे जा बरं परेशान नका करू आराम करू द्या. जा कामाच्या टायमात बोल जा आमच्यासोबत. जा थोडासा डोळा लागला तर आम्हाला आराम करू द्या. जाऊ तात्या नंतर बोल जा बरं जा परेशान नका करू इथं. 10 मिनिटात उठा सगळे सगळे आणि भिडा लवकर फालतू नाटकं नका करू इथं. हा तर रोजंदारी दिलाय म्हटलं उदाळ्यात नाही दिलाय. 1 घंटा असते का जेवायला सुट्टी? तुम्ही तर भल्ले दिसू राहिले. नाही तर मग किती घंटे असते तर 1 घंटा सरसल आहेच बा. हा 1 घंटा जेवायला सुट्टी आहे नाही तर मग म्हणसान अर्धा घंटा आहे नाही. जा 45 मिनिटं बाकी आहे आम्हाला झोपू द्या बा. जा नंतर जा 15 मिनिटात येतो. 15 मिनिटात तुमचं सगळं झालं पाहिजे सगळं सांगणं आहे आणि 15 मिनिटात कामाला भेटून जा डबल. अरे जाना बाबा जाना काय परेशान करू राहिले जाना तिकडे. बरोबर आहे ना राजा तात्याचा बी शाहरुख आहे तेवढे पैसे देऊ राहिले तेवढं काम तर करावं लागेल ना. त्या हिशोबाने आपण काम काहीच नाही दिलं करून तेवढं लावणंच आहे आपल्याला नंतर जाणार घरी. त्याच्यात तर हे दोघं म्हणे त्याला मोठं काम दिलं म्हणे करून. सांग बरं राजा तो तर डायरेक्ट म्हणून राहिला उद्यापासून येऊ नका म्हणते असं असं तर सांगा काय करता आता? सोन्यांचे त्या सोन्यांचे त्या झोपले का रे? कायच्या भोसडीच्या चतेचा आहे पण आवाज नाही देऊ राहिले भले बदमासाच्या माया बिन पोट्टे. तर मी काय म्हणलो तेवढं करून देऊ आपण हा आणि उद्या परवा तिकडलं पाहून घेऊ. अरे उठा रे उठा सगळं जण चला भिडा. किती वाजले रे बाबा किती वाजले सोने? झाला का 1 घंटा? काय लावली होता ते तुम्ही हा? इन अर्धा घंटा झाला लावून नाही राहिले का आता जे आता कामाला भिडा म्हणून 1 घंटे सुट्टी आहे म्हटलं. उठा लवकर म्हटलं उठा. आता तुम्ही 1 घंट्याची बोली गेली म्हटलं तुमच्यासोबत जेवायची सुट्टीची. तुम्ही तर अर्धा घंटा देऊ राहिले. हे झालं हे विचारून घे हे सगळं मागत आहे. किती घंट्याची बोली गेली विचारून घे. किती घंट्याची गेलती सांगा आता तुम्हीच. अर्धा घंट्याची गेलती का 1 घंट्याची गेलती? अर्धा घंट्याचीच केलती रे बोली. मस्त काम आहे तुमचं मस्त काम आहे. एवढ्या कमी रोजात काम करा चिवत्यासारखं आणि 1 घंटा जेवायला सुट्टी नका घेऊ. मस्त काम आहे. चला बा चला ते पोला लावा लागते चला. मी काय म्हणून तात्या फक्त थोडंसं ऍडव्हान्सचं पाहिजे बा. हा 500 रुपये द्या म्हटलं. मला दे जा बा 500 रुपये. कायले पाहिजे तुम्हाला 500-500 रुपये हा? अरे मोबाईलचा रिचार्ज मारतो आणि थोडंसं म्हटलं किराणा घेऊन जातो घरी. बरं बरं देतो चला भिडा बरं तुम्ही पहिले कामाला भिडा. काम करायचे जीवावर येते सोन्याच्या त्याच्या मस्त ऐदीपणा उचलून घेतलाय. द्या तार द्या बरं तार द्या काढा तार काढा. पाहिजे आरामानं आणतो इकडे. वसंतराव तुमच्या इकडून वळा जरासा वळा तिकडे. बस राहू द्या. चला आणा रे दुसरा आणा. हा हे घ्या दुसरा घ्या पाहिजा बरोबर. मोहन त्या इकडे वर जरासा बस जमलं. बस जमला ना 1 नंबर झाला ना. चला दुसऱ्या इकडे चला दुसऱ्या इकडे गड्डे खंदा लागते. चला झालं का रे? चला समोर गड्डे खंदा आता चला पटकन. बोललो म्हणून जमलं ते का? नाही तर आज रे दिवस लावत होते आता बरोबर 1.5 घंट्यात लावले. चला समोर चला. फक्त इकडे फुलाच्या इकडे नका घेऊ. तिकडे 2 फूट दूरच म्हटलं गड्डे खंदा चालू करा आणि इकडे बी लावून द्या. इकडे जरा पक्का लाव जा. हे फुलं चोराले येते ना हे डुकरापेक्षा मला या लोकांचा भेव आहे. इकडे बरोबर लावजा जरासं. बरं काही हरकत नाही. इकडे लावून देतो तसंच जसं पहिले लावलं तिकडे तसं इकडे लावून देतो. चला मग करा काम येतो मी. आता कसं करतो रे सोन्यांचे ते तुम्ही सांगा. अरे आम्ही दोघं गड्डे खणतो आता. तुम्ही 4 जण पोलं घेऊन ये पोलन तार. आम्ही दोघं खणतो गड्डे जा. 5 घंटे खणून राहिले पाहिजे तयार पहिले सांगू राहिलो. मग तिकून आल्यावर मनसन झाले नाही असं नाही तसं नाही तसं जमन नाही. 5 गड्डे खणून तरी ठेवा. हो वाटल्यास बोला गेलं आणि तारगीर उद्या लावू कारण आता 5 गड्डे हे लावण्यातच आपला टाइम चालला जाते. झालं मग घरी जायची सुट्टी. मग उद्या आल्याबरोबर पटकन हे करून घेऊ. फक्त तुम्हाला आग्रहाची विनंती आहे काय 5 गड्डे इमानदारीने कर जा. हा काही हरकत नाही काही टेन्शन नका घेऊ करतो आम्ही जा. तू थांबी तर मी टिका सांगतो हा. बस पटापट 5 गड्डे करून घेऊ आणि मग उद्या बाकीचे पिक्चर काय ते. हा ठीक आहे जाय तू घेऊन ये बरं पटकन. फुलं तोडतं का म्हटलं जाऊ दे तसेच देऊन देते तात्या मागितल्यावर देवापुरती. हा घरच्या पूजेपुरती म्हटलं तसेच देते काय नाही तर वा दे ना जाय. चल घे बडबड खणून टाक. 5 गड्डे खण ना आपल्याला. हा 2.5 तू खण 2.5 मी खणतो. काही ले काय 2.5 खणल्या जात असते काय? हा कोण ना जसे खणता येते. चल घे पाहिजे रे मोहनदा मांग लागन गिगन अधिक बोमलशी नामच्या नावानं ठेवून दे तिथंच. अरे किती खणले बा गड्डे. अरे एकही वाचत आहे काय करून करायले तुम्ही? एवढी नरम तर माती आहे रप्प खंदन जराशे.
अरे कार्य प्रगतिशील आहे, चालूच आहे काम, थांबलो आहे का पाय बरं? होते ना, तू लोड नको घेऊ. 5 गड्डे केल्याशिवाय आम्ही जाईन बी नाही घरी. पाहिजा हटजा वसंतराव, हटदो रे मोन्या. बस आरामानं टाकजो हा, बोटं पाहिजो. अबे काय होय काय होय म्हटलं हा. अबे एक गड्डा नाही झाला तुमचा वाला, आम्हाला तर भल्ले म्हणून राहिले होते रे हा. आपल्याला म्हणे का सोपं काम तुम्ही घेतलं म्हणे, कठीण काम आम्हाला दिलं म्हणे. मग हे सोपं काम होय तर एक गड्डा कोण नाही झाला रे, आमच्या तर 2 झाले होते. हा घ्या बडबड करा जराशे, ऐदीपणा कम करा. जाऊच नाही देत कधी तुम्हाला 5 गड्डे खंदाच लागन. तुमच्या इकडे काय कामाला आहे का आम्ही? आमच्या मर्जीनं करीन आम्ही काम, तुमच्या मर्जीनं करीन काय? तुम्ही म्हणसान 5 गड्डे झालेच पाहिजे, होऊन जाईन काय? उदळत नाही आहे म्हटलं आम्ही. हा रोजंदारी नाही, रोजंदारीच्या हिशोबानं करीन. सांग रे बाई सोन्यात येईल. हे बा तुम्ही घेतले असन 5-50 अंगावर, आम्ही नाही घेतले. पहिले सांगू राहिलो, आम्ही आमच्या हिशोबानंच काम करीन. बोलावू का तात्याले, बोलावू काय नखरे करू आले का फालतूचे? काय करता 5 गड्डे गुपचाप? आता टाइम झाला का मग? टाइम झाला का म्हटलं? सल्ले काका टाइम व्हायचा आहे ना, टाइमापर्यंत भेटून जाईल तुम्हाला. लोड नका घेऊ तुम्ही, फालतूची कल 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 लावून राहिले. चला हट रे मोहनदा तिथून, आणि वसंत काका पायावर झोडपा बसून जाईल. हा नाही तर मग मनसान काय झालं, हटा लवकर. चला रे चला, पोला आणाल चला. करूनच राहिलो ना आपण काम, काय थांबलो थोडी आहे का, बसलो थोडी आहे, चालूच आहे आपलं काम. वा रे वा, मस्त काम आहे. पहिले काय हो काय आता बोलावे तुम्हाला, काय समजून नाही राहिलं. अधिक 5 गड्डे व्हायचे काय? तुम्ही या आरामाने, आम्ही चाललो घराकडे. अरे थांब ना थोडंसे, आता एकच तर गड्डा बाकी आहे, सगळे जण सोबत चाललं जाऊ घराकडे. आम्ही हातपाय धुतो तोपर्यंत त्याला चालू द्या. अरे लेका 6 वाजले, घे एक गड्डा बाकी आहे, पटपट कर जरासा. बस थोडासाच बाकी आहे. चल झाले 5 गड्डे, चल चल बरं. गेले असन ते घराकडे लेका, नेऊ नाही दिलं असन तात्यानं, गाडीचा आवाज आलता ना. जाऊ दे ना, जाऊ दे, आपण आता चाललं जाऊ. अरे आले नाही का रे बाबा? हे येत नाही वाटते आज कामावर, काही सांगितलंही नाही त्यानं. फोन लावून पाहिला का नाही? अरे का रे बाबा, येता का नाही येत? सांगून तर द्यायचं होतं मग, काल येता का नाही येत तर? येऊ राहिले काय? बरं बरं, हा इथं वाट पाहू राहिलो मी, या लवकर या. अरे काय म्हणते तात्या, भल्ली गडबड दिसू राहिली. काय झालं म्हटलं, एवढी गडबड आहे? अरे काही नाही, ते तार कंपाऊंड घालायचं होतं वावराले, रानडुकरान तारात देऊ राहिले तर हेच घेतले आपल्या गावातले. ते तर काही भेटले नाही आपल्याला. कोणाला घेतलं बा आपल्या गावातले? हेच आपले मोहन आहे, वावरातला सोकारी आहे, सल्ले आहे, शाहरुख आहे, आणि ते 2 ऐदी पट्टे. हो काय, कुठपर्यंत आलं का? झालं का, निपटलं काय? अरे कायचं 5 एकरचा आहे ते पट्टा, एवढ्या लवकर निपटते काय? आता 2 ठिकाणचं करून ठेवलं त्यानं, एका ठिकाणी लावलं पुरं. हा एका ठिकाणी तारगीर लावून पूर्ण ओके झालाय. आता फुलाचा जो ठिकाण आहे तिथे त्यानं गड्डे खणले, मटेरियल आणून पडलेलं आहे. आता चालू आहे बा आरामानं गती गती करणं. आता आपण दिला रोजंदारी, तर ते रोजंदारीच्या हिशोबानं करते. 700 रुपये दिली ना मजुरी, कम पैशात भेटले तुम्हाला ते? अरे हा 700 रुपये वाले काम करू राहिले इमानदारनं, आणि सोन्यांचे त्याले 750 देऊन बी इमानदारनं काम नाही करू राहिले. मार अधीपणा करू राहिले. काल हे घरी सोडून आलं म्हटलं मी त्याले, त्याच्यानंतर म्हटलं त्याचा वाला गड्डा 5वा खतम झाला. सांगा ते तसंच आहे मग, कसेच करते ते काम. तुम्हाला माहित नाही का पहिलेपासून कसे आहेत ते दोघं? आता ना इलाजाला न्यास लागलं ना, काय करणार आहे? तुम्ही एक काम करा तात्या, मॅटपणा करू नका. रोजंदारी ते ढिल्लेपणानंच काम करा. तुम्ही देऊन द्या त्याला उधळ्यात. पा कितीत म्हणते तर 10-15 हजार रुपये म्हणत असाल ना, देऊन द्या. कधी फायदेशीर आहे तुम्ही, देऊन द्या देत असाल तर. पा तुम्हाला ना 2 दिवसात उभं करून देईन ते. अहो तात्या, हे नामदेवराव बरोबर म्हणून राहिले. उधळ्यात म्हणत येईल काय आहे तर, उधळ्यात घेता का म्हणा. आता आल्यावर बोलून घ्या. म्हणत असाल तर आजपासूनच उधळ्यात देऊन द्या. म्हणत असाल 20,000 रुपये घेतो, 20-25 हजार रुपये तर देऊन द्या. 15,000 रुपयात घेते का नामदेवराव? काही बी 15,000 रुपये घेऊन राहिले का ते? नाही हो, 15,000 रुपये कसे घेते? पट्टा पाना किती मोठा आहे तो, गड्डे खंदा पोल आणा, मेहनती काम आहे ते, साधं सुद्धा काम नाही आहे. खरं हे पुरते तुम्हाला, उधळ्यात देऊन द्या, विषय खतम करून टाका. तुम्ही डोक्यात ताण नका घेऊन, 10 वेळा बोलायचं काम नाही. उधळ्यात म्हटलं ना, पा कसे घर करते ते ना. रातभर करन ते तर मग काय लावली? हा रातभर करन ते, पण करून देईन तुम्हाला. असं म्हणता काय? म्हणून पाला का त्याले? नाहीतरी मागा परेशानीत राहते ना, इकडे वावरातलं पा, त्याच्या मागे धावा, याच्या मागे धावा. हा त्याच्यापेक्षा बा हे उधळ्यात घेऊन घ्या, तुम्ही तुमचं करत बसा. मला एवढ्या दिवसात लागते. त्याच्यासाठी म्हणून राहिला ना. आणि पा काल जिकडे कंपाऊंड लावलं ना, तिकडून तर नाही आले, पण त्याच्या आजूबाजूला आले. त्याला तरी करंट लावायचं आहे, करंट लावलं असतं तिकडूनही नसतं आलं. म्हणतो मी त्याला आता आल्यावर. अरे आलेच नाही का बाबा येते का? काय रे बा, काय धाडलाय रे याच्या, काही समजून नाही राहिलं. अरे लवकर आला लवकर गेलं. हा जाऊ दे ना, जयना कामाला सांगितलं तेच लोड नाही घेत, तू लोड घेत बसता काय? येऊन राहिलो म्हणते ना रे, थांब ना जराशे, येऊन राहिले ते. अरे डब्बा कुठे गेला? डब्बा नाही आणला का नाश्त्यासाठी? तुम्ही जा सांगता घेऊन ये जा, घराकडे येताच ना तुम्ही, तेव्हा घेऊन ये जा नाश्त्याचा डब्बा. बरं बरं, चला तात्या, बसू का म्हटलं गाडीवर? पहिले मी काय म्हणून राहिलो, सगळेजण ऐका. मी काय म्हणून राहिलो, मला ते काय रोजंदारीत पुरून नाही राहिलं. हा तर मग येऊ नये का आजपासून कामाला? ठीक आहे, चाललो मग घराकडे. अरे शाय नाही हो, पहिले ऐकून घ्या काय म्हणून राहिलो तर मग बोला समोर. मी म्हणून राहिलो का मला काय रोजंदारीत पुरून नाही राहिलं, आणि तुम्हाला नाही पुरवायला रोजंदारीत, हा असं मला वाटते रे बा. तर माया म्हणणं काय, तुम्ही उधळ्यात घेऊन घ्या. हा उधळ्यात सांगा तुम्हाला किती पैसे पाहिजे, 100-500 कमी करून चला घेऊन घ्या. आजपासून भिडून जा उधळ्यात. 2 मिनिटं म्हटलं आम्हाला वेळ द्या बा, विचार करायला वेळ द्या. या इकडे या, सल्यान शाहरुख या इकडे या म्हटलं. पा उधळ्यातला 1 नंबर पुरते काम आपल्याला. हा रोजंदारीतलं काही पुरत नाही. रोजंदारीत आपल्याला काम जास्त होऊ राहिलं आणि पैसे कमी भेटू राहिले. उधळ्यात कसं राहते, आपल्याला काम बी बरोबर भेटते आणि पैसे बरोबर भेटते. तर सांगा मग कसं काय करता तर तुम्ही म्हणा.
अरे हा आम्ही तर उदळ्यातही काम करतो, रोजंदारीत असतं एवढं काम करू राहिलो, उदळ्यात कोण नाही करेन. पण तुम्ही ऐदी आहे ना दोघं जण, आमचा जीव घेसान ना. पाय कसं आहे सल्ल्या काका, ते रोजंदारीचं काम होतं. रोजंदारीचं कामात नाही आमच्या अंगात आपोआप ऐदीपणा येऊन जाते. कसं आहे ते आम्हाला नाही माहित. पण तुम्ही जर उदळ्यात म्हणसान तर असा जोश येते आमच्या अंगात का तुम्हाला मागं टाकून देतो आम्ही. हा ते आपापच आमच्या अंगात ताकद येऊन जाते उदळ्यात म्हटलं का. मी काय म्हणलो उदळ्यात त्याले 26,000 रुपये म्हणून द्या, पूर्ण लावतो म्हणा, काहीच टेन्शन नका घेऊ म्हणा तुम्ही. हा आणि बस 3 दिवसाचं काम आहे ते, माणुसकीनं केलं तर चांगलं 1.5 दिवस करू ना. हा संध्याकाळ होईपर्यंत करू ना, 8 वाजेपर्यंत. काय फरक पडू राहिला, लाईट लावून देऊन चालते आपलं काम. कायले लाईट लावायची गरज नाही आहे. तसं म्हटलं तर लाईट लावायची गरज नाही आहे. सारखा उजळत राहते म्हटलं. हा उजळत राहते आपला चंद्राचा, बस त्याच्यात ते होऊन जाते आपलं काम पटापट. बात तर होऊन जाते 2 दिवसात. तू सांग मोहनदा, तुला काय वाटते तर सांग, काय म्हणतो तर. ठीक आहे, माझ्या काही लोड नाही आहे. पण माझं म्हणणं एवढंच आहे रे भाऊ, त्यात तुम्हाला इमानदारनं काम करावं लागन. हा नाही तर मग म्हणसान काय झालं, पहिले सांगू राहिलो, इमानदारनं काम करावं लागन. उद्याला तर घेऊन घेऊ आपण. 25,000 रुपये म्हणतात त्याले. हा बात अटपून टाकू 2 दिवसात. 6 जण आहे ना आपण, काही लोड नको घेऊ. हा सल्ल्या काका जा म्हणा, 26,000 रुपये म्हणा, 25 मध्ये डन करून टाका. 500 कम करतो म्हणे ना, पहिले 1000 जास्त द्या सांगून. काय रे झालंच नाही का तुमचं, एवढा वेळ लागू राहिला का विचार करायला, सांगा मला पटकन. ठीक आहे काही हरकत नाही म्हटलं तात्या, आम्ही घ्यायला तयार आहे उदळ्यात. आणि एकदम कमी दिवसात तुम्हाला आम्ही सगळं ढाशा पुरा उभा करून देतो अर्थिंगचा, आणि करंट लावून ओके काम करून देतो. जंगली डुक्कर याच्या पहिलेच काम करून देतो तुमचं. फक्त एवढं म्हणणं आहे का त्याची मजुरी लागेल आम्हाला 26,000 रुपये. पा काय म्हणतात. लागतेच म्हणा तेवढे पैसे, बरोबर बोलू राहिले, हे काय कमी नाही म्हणून राहिले. 25,000 म्हणून पाहतो काय म्हणते. 25,000 रुपये देईन मी, सांगा पट्टे काय तर. 25,000 रुपये डन करून टाका, चला भेटून जा मग आजपासून. अरे नाही पुरत ना, आम्ही बरोबर सांगू राहिलो, ओळखीचे आहे म्हणून तुम्ही त्याच्यातही कमी करू राहिले काय. 25 नाही पुरत, 26 देऊन द्या. कसं आहे 1000 पाहू नका. हा आणि एवढं सगळं निपटल्यावर एक पार्टी देऊन देतो आम्हाला, म्हणजे झालं. पार्टी देतो खरी, पण 25,000 रुपये घ्या मग, सांगा काय म्हणतात. हो करून टाक. ठीक आहे मग डन, चला द्या आम्हाला सोडून द्या पटकन, भेटून जातो आम्ही. चला बसा तुम्ही 3 जण बसा, मग या दोघायला आण तुम्ही. अरे बसायला जागा तरी आहे का? जा येतो आम्ही तिघं पैदल. जा निघा तुम्ही. जा तात्या, येतो आम्ही मागून, जा पटकन येतो. डब्बा नाही घेतला का जेवाचा सोबत. अरे इतक्या लवकर होते का डब्बा, हा जेवायला तर 2 वाजते, एखाद्या वाजता होते स्वयंपाक, आणते तात्या. चला रे पटकन मग. पण काय करता बसून, चला मग तिकडे झाडाखाली.